सो मित्रांनो, तुमच्या सगळ्यांना नमस्कार आणि कसे आहेत तुम्ही? सो गाईस, सध्या ना ब्लॉग बनवतच नाही गाईस. ब्लॉग बनवत नाही म्हणजे वेळ नाही भेटत आहे. ऑफिसहून आल्यानंतर मला वेळ भेटतो आहे गाईस. सकाळची धावपळ असते आणि मला एक वेळ पण नाही भेटत आहे गाईस ब्लॉग काढायला. सो काहीतरी नवीन करूशी वाटत आहे गाईस. सो त्याच्यासाठी ट्राय करणं चालू आहे गाईस. सो तुमचं प्रेम असंच राहू द्या, सपोर्ट करा. मग आता चालू केलं आहे गाईस ब्लॉग. आणि ताईनं आता काही नाही, स्वयंपाक तर काही नाही, तेच दुपारचं जेवण आहे तेच खाणार आहे आम्ही. आणि त्याचे कामं वगैरे आवरून झाले आज. आणि आज आहे शनिवार गाईस, आवरून ती बसून आहे गाईस. आज असंच इच्छा झाली की तुमच्यासोबत बोलूया म्हणून. म्हणजे ब्लॉग नाही हा, हे माझ्या मनाच्या भावना तुम्हाला सांगणार आहे की काय आहे असं माझ्या मनातल्या भावना. तर एक वेळेस त्याच्यासाठी मला थोडंसं फॅन लावावं लागेल, नाहीतर मला गरमी होणार. आणि मग स्टँडवर फोन ठेवतो मी. उद्या संडे आहे तर पुरं बोचकं काढून ठेवलं वाटते ताईना. तू इथं राहा. हे आपलं स्टँड, मी स्टँडवर ठेवतो गाईस फोन. आपण गोष्टी करू, बोलू थोडंसं. बोलायचं हे होतं गाईस की बघा, ब्लॉग पण बरोबर बनत नाही गाईस, काही टॉपिक पण सुचत नाही काय करायचं. पण माझ्या डोक्यात कसं असते गाईस, बघा चला जाऊ दे, दिवसभर आपण ब्लॉग नाही बनवला काय हरकत नाही, पण वेळ भेटतो ना, ऑफिसहून आल्यानंतर वेळ भेटतो ना मला. 4-5 तासाचा वेळ असतो. तर 4-5 तासामध्ये मग मी असा विचार करतो की चल बाबा, दिवसभर आपण ब्लॉग नाही बनवला काय हरकत नाही, पण आता स्टार्ट करायचं. म्हणजे मला कधी कधी असं वाटतंय ना की आपला जो एक दिवस भेटतो आपल्याला, दिवसाचं कसं असतं काही स्पेशल बनवणं आपल्या हाती असतो. आता कधी कधी काय असतं, ऑफिसमध्ये पण काम करतो आपण, कधी कधी चिडचिड असते डोकं, त्यामुळे म्हणजे काय ऐकच आहे गाईस, ऑफिसचं जे काही चिडचिडपणा झालं आहे ते तिथंच राहू द्या. पण घरी आल्यानंतर एकच डोक्यात ठेवतं की चला जाऊ द्या, जे काही झालं ते जाऊ द्या, पण आपल्याला ब्लॉग काढायचा. माझा एक पण असा दिवस म्हणजे मला असं नाही वाटायला पाहिजे की गाईस मी मिस केला. हे मला वाटते की मिस नाही, मला असं वाटते की पूर्ण दिवस मी ब्लॉग काढू. आणि मला खूप आवडते गाईस ब्लॉग काढायला, म्हणजे खूप आवडते. अजय सरला पण आवडते, अनन्याताईला पण आवडते. त्यांचे तो ब्लॉग तुम्ही बघत असेल गाईस, ते पण खूप भारी बनवतात ब्लॉग. आणि जे काय आहे गाईस, त्यांच्यामुळेच मला ब्लॉगिंग करणं चालू आलं गाईस. सो मला ते लय आवडते गाईस, की त्यांच्यामुळेच मला ब्लॉगिंग करणं कळलं. आणि नाहीतर ब्लॉगिंगचं किंग तर तुम्हाला एकच माहिती असेल, तो आहे सौरभ जोशी. सौरभ जोशीचे ब्लॉग म्हणजे गाईस, आता जे सौरभ जोशीचे ब्लॉग बघत असेल त्यांना तर माहितीच असेल गाईस की त्यांचे ब्लॉग कसे असतात. चेष्टा नाही गाईस की किती 50 मिलियन त्याचे हे आहेत सबस्क्रायबर. माझ्या गोष्ट आहे गाईस 50. बाकी गाईस आता रिअलाईज होते गाईस, जेव्हापासून मी ब्लॉग्स काढायला गेलो ना, मला आतापासून रिअलाईज झालं आहे की यार एक सबस्क्रायबर एवढा इम्पॉर्टंट आहे गाईस. जेव्हा आपण चेक करतो ना की आपले सबस्क्रायबर किती झाले काय झालं, एक वेळेला गाईस माझे सबस्क्रायबर फक्त 35 होते. 35हून 100, 500, 500हून आता 1000, म्हणजे 1K. आता तुमचं प्रेमामध्ये लवकरात लवकर 2K पण होणार. मोटिवेट होते गाईस की एक सबस्क्रायबर वाढत आहे. का बरं की असं वाटते की गाईस आपलं जे काही आपण काढतो काही करतो ते लोकांना आवडायचं म्हणून गाईस. बोलायला खूप आहे गाईस, पण आपल्या फोनमध्ये स्टोरेज नाही. सो हेच बोलायचं होतं, अजून काही नाही गाईस, म्हणून मी ब्लॉग काढला आहे. सो काही चुकीचं बोललो असेल तर सॉरी गाईस. बस एवढंच बोलायचं होतं गाईस, अजून काही नाही. हा ब्लॉग नव्हता गाईस, हे मनामधल्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या होत्या. आजचा ब्लॉग नव्हता. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा. तुमचं प्रेम असंच राहू दे. सो बाय बाय.